10 15 हजार घेतात. आशीर्वाद द्यायला 4 5 हजार रुपये घेतात. बाळूमासारखी तिने कधी मेंढरं राखली नाहीत. बाळूमासारखी या मेंढ्याची कधी काळजी घेतली नाही. कधी बाळूमाच्या बकरीतून राहिली नाहीत काय. पण बाळूमासारखी वेशभूषा घेऊन फक्त यासनी देवरसपण करायला येतं, लोकांना लुगडायला येतं. बाळूमाने सांगितलं होतं की माझ्या नाव कुणी देवरसपण करू नका, कुणाला लिंबू तागा देवरात देऊ नका. हे या महाराज लोकांच्या बुवा लोकांच्या ध्यानात राहत नाही. हे बाळूमाने फक्त देवरसपण केलेलं ध्यानात ठेवतात. पण बाळूमा देवरसपण असा करत होता की बाळूमा कधी कुणाच्या घराला गेला नाही. बाळूमामा आधी त्या लोकांच्या दुःखावरचं निवारण करायचा आणि हक्कानं मागून घ्यायचा. आदमापूरचे शंकरराव भोसले त्यांना एक मुलगा दिला आणि त्यांच्याकडे 1 एकर जमीन घेतली. तर असा बाळूमामा होता. बाळूमा कधी कुणाच्या घराला गेला नाही. बाळूमामा कधी कोणाकडे हात पसरला नाही. ही आताची बुवा लोक आहेत, बाळूमामा प्रसन्न झाला म्हणतात. हे पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी बाळूमाचं नाव वापरून फक्त तिने आपला धंदा मांडलाय. ज्या भाविकांना कोणाला गरज असेल तिने मामांच्याकडे यायचं, मामासने आपलं दुःख सांगायचं, मामापासून भंडारा घेऊन जायचं. मामा 100% तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर अशा बुवा लोकांच्याकडे गेला, आपलं दुःख सांगितलं तर बाळूमामा परत तुम्हाला कधी पावणार नाही. कारण की त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल तर बाळूमामा म्हणणार तू त्याच्याकडेच जा, माझ्याकडे कधी येऊ नको. त्यामुळं अशा लोकांना बळी पडू नका आणि बाळूमाचा महिमा कमी करू नका. जय बाळूमामा.